परवा एक पोस्ट वाचली फेसबुकवर की संजय राऊत होणे हे कधीच कोणाला शक्य नाही आहे. आता संजय राऊत साहेबांबद्दल बोलताना जेव्हा त्यांचं नाव ऐकलं जातं तेव्हा बरेचसे लोक त्यांची टिंगल टावाळी, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, वाईट बोलणे, त्यांना लोक दूषणं देतात, त्यांच्यावरती आरोप करतात. पण लक्षात घ्या, संजय राऊत होणं हे सोपं नाही आहे कधीच. जो माणूस कठीण प्रसंगात सुद्धा निष्ठावंत राहिला, याने आपली निष्ठा सोडली नाही, म्हणजे मॉरली एथिकली ज्या गोष्टींसाठी ते कमिटेड होते, वचनबद्ध होते सुरुवातीपासूनच, त्या गोष्टींपासून मागे हटणे हे त्यांना कधीच जमणार नाही आहे. त्यांना काय मिळालं, काय नाही मिळालं, त्यांच्याबरोबर वाईट वागलं का कोणी, त्यांचा अपमान झाला का, त्यांच्या वाट्याला काय आलं, त्यांनी इतकं केल्यानंतर त्यांना काय मिळालं, ह्या गोष्टीचा कधीच हिशेब केला नाही आहे तो संजय राऊत साहेबांनी. आणि लढत राहिले, विरोधकांना उत्तर देत राहिले. म्हणजे ज्यांनी शिवसेनेचा अवहेर केला, ज्यांनी शिवसेनेला एकटं पाडण्याचा, संपवण्याचा घाट घातला, त्या सगळ्यांच्या समोर म्हणजे जे निष्ठावंत शिवसैनिक उभे राहिले, त्याच्यात जर का निष्ठावंताची काही व्याख्या असेल तर ती संजय राऊत साहेब आहे. म्हणजे कुणाला बघायचं असेल की निष्ठावंत शिवसैनिक कसा असतो, तर त्यांनी संजय राऊत साहेबांना पाहिलं पाहिजे.